नमस्कार, मी आरती आणि आपण पाहताय आवाज इंडिया मराठी शोध सत्याचा. चला तर मग एक नजर टाकूया तर सध्याच्या घडीच्या महत्त्वाच्या घडामोडींवर. पश्चिम आशियात वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिका आणि इराण यांच्यातील चर्चेची पहिली फेरी निष्फळ ठरल्यानंतर आता दुसरी फेरी आयोजित करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. ही दुसरी फेरी उद्या इस्लामाबाद किंवा जिनेव्हा इथे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. युद्धविरामाची चर्चा संपण्यापूर्वीच पुन्हा संवाद साधण्यावर भर दिला जातोय. या चर्चेसाठी पाकिस्तान, तुर्की आणि इजिप्त हे देश मध्यस्थीची भूमिका बजावत आहेत. तसेच संयुक्त राष्ट्र यांनीही दोन्ही देशांनी पुन्हा चर्चेच्या मार्गावर यावे असा आग्रह धरल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान चर्चेच्या दुसऱ्या फेरीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी दूरध्वनीवर सुमारे 40 मिनिटे चर्चा केली. या संभाषणाची माहिती मोदी यांनी स्वतः सोशल मीडियावर दिली. मोदी यांच्या मते या चर्चेत दोन्ही देशांमधील द्विपक्षीय सहकार्याचा आढावा घेण्यात आला आणि जागतिक धोरणात्मक भागीदारी अधिक मजबूत करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आलाय. तसेच पश्चिम आशियातील परिस्थितीवर चर्चा करताना स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ हा महत्त्वाचा समुद्री मार्ग खुला आणि सुरक्षित ठेवण्यावर दोन्ही नेत्यांनी भर दिलाय. संसदेच्या विशेष अधिवेशनात महिला आरक्षण विधेयक सादर करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभेत या विधेयकावर भाष्य करणार असून सरकारच्या या ऐतिहासिक पावलाबद्दल सविस्तर माहिती देतील. कायदा मंत्री अर्जुन मेघवाल हे विधेयक सादर करतील, तर केंद्रीय मंत्री अमित शहा दोन्ही सभागृहांमध्ये चर्चेला उत्तर देतील. लोकसभेत या विधेयकावर 16 आणि 17 एप्रिल रोजी चर्चा आणि मतदान होणार आहे. यासाठी लोकसभेत 18 तासांचा तर राज्यसभेत 10 तासांचा वेळ निश्चित करण्यात आला आहे. राज्यसभेत 18 एप्रिल रोजी चर्चा आणि मतदान होईल. या विधेयकानुसार लोकसभेतील एकूण जागांची मर्यादा 850 पर्यंत निश्चित केली जाईल. तसेच लोकसभा आणि राज्य विधानसभांमधील जागांमध्ये जास्तीत जास्त 50% वाढ करता येईल. मात्र अंतिम निर्णय परिसीमन आयोग घेईल, कारण काही ठिकाणी जागांची संख्या विषम असल्यामुळे त्यात समायोजन करावे लागेल. महिला आरक्षण विधेयकानुसार प्रत्येक तिसरी जागा महिलांसाठी राखीव असेल, म्हणजेच सुमारे 33% आरक्षण लागू केले जाईल. या विधेयकाचा मुख्य उद्देश लोकसभा आणि राज्य विधानसभांमध्ये महिलांचे प्रतिनिधित्व वाढवणे हा आहे. तसेच नव्या जनगणनेनुसार मतदारसंघांचे पुनर्नियोजन करून जागांचे वाटप करण्यासाठी संविधानातील काही कलमांमध्ये दुरुस्ती करण्यात येणार आहे. वरळी परिसरात काल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणुकीदरम्यान तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. मिरवणुकीत डीजे वापरण्यावरून पोलीस आणि भीम अनुयायांमध्ये वाद झाला होता. पोलिसांनी मिरवणूक थांबवल्यानंतर अनुयायांनी रास्ता रोको आंदोलन केले आणि परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. परिस्थिती गंभीर होत असताना आदित्य ठाकरे यांनी हस्तक्षेप केला. त्यांच्या मध्यस्थीनंतर पोलिसांनी मिरवणुकीला पुढे जाण्यास परवानगी दिली. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून परिसरात शांतता प्रस्थापित झाली आहे. मुंबईतील गोरेगाव येथील नेस्को सेंटरमध्ये झालेल्या कथित हाय प्रोफाईल ड्रग्ज पार्टी प्रकरणात 2 MBA विद्यार्थ्यांचा ओव्हरडोसने मृत्यू झाल्याची खळबळ उडाली आहे. 11 एप्रिल रोजी झालेल्या या पार्टीला हजारो तरुण उपस्थित असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात कल्याणमधून अटक करण्यात आलेल्या आनंद पटेलवर पार्टीच्या आयोजनाचा आरोप आहे. चौकशीत त्याच्या कौटुंबिक पार्श्वभूमीवरही लक्ष वेधले गेले असून त्याचे वडील लखन पटेल हे कल्याण परिसरातील कथित रेशनिंग माफिया म्हणून ओळखले जात असल्याचे समोर आले आहे. लखन पटेल यांच्यावर यापूर्वी रेशन धान्याच्या काळाबाजारासह जीवनावश्यक वस्तू कायदा, फसवणूक आणि सरकारी कामात अडथळा आणणे अशा गंभीर गुन्ह्यांचे आरोप आहेत. त्यांच्यावर संघटित गुन्हेगारी विरोधी कायदा तसेच MPDA अंतर्गत कारवाई झाल्याची माहितीही आहे. या घटनेमुळे मुंबईतील गोरेगाव आणि ठाणे कल्याण परिसरात पुन्हा एकदा ड्रग्ज रॅकेट आणि काळाबाजार यांचे कथित कनेक्शन चर्चेत आले असून पोलीस तपास अधिक तीव्र करण्यात आला आहे. नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात शिर्डी पोलिसांनी संशयित खातेदार प्रतिभा चाकणकर आणि तन्मय चाकणकर यांची 13 एप्रिल रोजी सुमारे 8 तास चौकशी केली. चौकशीनंतर प्रतिभा चाकणकर यांनी स्पष्ट केले की त्यांनी कधीही समता पतसंस्थेत खाते उघडले नाही किंवा तिथे भेटही दिलेली नाही. तसेच प्रकरणातील दिलेला पत्ताही चुकीचा आहे. या पार्श्वभूमीवर रुपाली चाकणकर यांनी Xवर प्रतिक्रिया देत आपल्यावर आणि कुटुंबियांवर होत असलेले आरोप निराधार आणि बदनामी करण्याच्या हेतूने केले जात असल्याचे म्हटले आहे. त्यांनी सांगितले की गेल्या 28 दिवसांत आरोप झाले पण कोणतेही ठोस पुरावे सादर करण्यात आलेले नाहीत. त्यांनी पुढे प्रश्न उपस्थित केला की निनावी पत्र माध्यमांपर्यंत कसे पोहोचले आणि त्यामागे कोण आहे हे समोर यावे. कोणतीही पडताळणी न करता त्या पत्रावर आधारित चर्चा घडवून आणल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील एका हृदयद्रावक घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे. पोलीस भरतीच्या परीक्षेत अवघ्या 2 गुणांनी अपयश आल्यामुळे एका 20 वर्षीय तरुणीने टोकाचे पाऊल उचलल्याची घटना समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार प्रतीक्षा शिवाजी सुरोडे ही तरुणी गेल्या काही महिन्यांपासून पोलीस भरतीची तयारी करत होती. तिने अलीकडेच झालेल्या परीक्षेत सहभाग घेतला होता. मात्र अंतिम गुणवत्ता यादीत 127 गुणांवर निवड बंद झाली असताना तिला 125 गुण मिळाल्याने तिची निवड फुटली. या अपयशामुळे ती मानसिक तणावाखाली होती अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्यातूनच तिने राहत्या घरी टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगितले जाते. घटनेनंतर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे स्पर्धा परीक्षेच्या तणावाचा आणि तरुणांवर येणाऱ्या मानसिक दडपणाचा पुन्हा एकदा गंभीर प्रश्न समोर आला आहे. महाराष्ट्रभरातून या घटनेबाबत हळहळ व्यक्त केली जाते. चेन्नई सुपर किंग्सने सुरुवातीला निराशाजनक कामगिरी केली. ऋतुराज गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली आणि MS धोनी यांच्या अनुपस्थितीत संघाला सलग पहिले 3 सामने गमवावे लागले. मात्र त्यानंतर चेन्नईने दमदार पुनरागमन करत सलग दुसरा विजय मिळवला. दिल्ली कॅपिटल्सवर विजय मिळवल्यानंतर चेन्नईने कोलकाता नाईट रायडर्सचा पराभव करत आपली लय सापडल्याचे दाखवून दिले. काल झालेल्या सामन्यात गायकवाड यांच्या कर्णधारपदाखालील येलो आर्मीने उत्कृष्ट खेळ करत विजय मिळवला. या विजयामुळे चेन्नई सुपर किंग्सच्या पॉइंट्स टेबलमधील स्थानात सुधारणा झाली आहे. संघ 9व्या स्थानावरून 8व्या स्थानावर पोहोचला असून नेट रन रेटमध्येही लक्षणीय सुधारणा झाली आहे. सध्या या बातमीपत्रात एवढंच. पुढील घडामोडींसाठी बघत रहा आवाज इंडिया मराठी, शोध सत्याचा.